हॅलो नमस्कार। तर किचन हे आपली अशी गोष्ट आहे ना की आपण ती रोज वापरत असतो आणि रोज वापरल्यामुळे पाणी तुंबणं, पाईप खराब होणं, किचन व्हाईट पडणं, त्यानंतर बघा कानाकोपऱ्यामध्ये पिवळा थर येणं, पाईपसुद्धा चिकट होणं, तर बेसिंगची जाळीसुद्धा अशी खराब होणं आणि आपलं जे बेसिंग आहे ते असं पिवळं पडणं। तर या गोष्टीचं सोल्युशन मी आज घेऊन आलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी बघू शकतात मी इथे पाणी घेतलं आहे, वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही जे कोणतं लिक्विड वापरत असेल भांड्याचं ते तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर कोलगेट घ्यायची आहेत। कोलगेट का घ्यायची आहेत? कारण कोलगेटने जे काही तुमच्या बेसिंगच्या जवळील जे काही पिवळे चिकट थर असतील ते ह्या कोलगेटने निघून जाणार आहे, त्यामुळे असं हे सोल्युशन बनवून घ्यायचं आहे। बघा हे सोल्युशन बनवून घेताना चमच्याने छान एकत्र करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे आणि असा फेस येऊस तर आपल्याला हलवायचं आहे। आणि ते बनवून झालं की आपल्याला लिंबूचा वापर करायचा आहे। तर लिंबू कधी वापरायचं आहे ते पुढे मी सांगणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बिलकुलही स्किप करू नका आणि आवडली तर नक्कीच लाईक करा। चॅनलला नवीन असतील देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सगळीकडे मी आता जे सोल्युशन बनवलं आहे सगळीकडनं टाकून घेणार आहे। जिथे जिथे कानाकोपऱ्यामध्ये बेसिंगच्या म्हणजे जिथे जिथे आपलं होल असतात किंवा जे बारीक जिथे आपला हात पोहोचत नाही त्या ठिकाणी तुम्ही असा ब्रशचा वापर करू शकतात। तर ब्रश घेतलेला आहे, टूथब्रश घेतलेला आहे, तर तो एखादा खराब झालेला टूथब्रश तुम्ही अशा पद्धतीने रियूज करू शकतात। आणि काय होतं ना की कानाकोपऱ्यामध्ये आपण जेव्हा घसणीने घासतो तेव्हा निघत नाही, त्यामुळे अशी छोटासा टूथब्रश घेऊन तुम्ही अशी क्लिनिंग करू शकतात। आणि बघा जे आपले जे स्टाईलचे जे कोपरे असतात ना, जे जिथे सिमेंट वगैरे लावलेलं असतं तिथे भरपूर वेळा काय होतं ना की रोजचे भांडे घासून घासून पिवळा थर यायला लागतो आणि मग ते चिकट व्हायला लागतं आणि मग वास देखील येत असतो आणि त्याच वासामुळे मुंग्या झुरळं देखील येत असतात किचनमध्ये। आणि आपल्या किचनमध्ये एक असं असतं ना की बेसिंग आपलं इतका यूज असतो की मग आपलं बेसिंग आपल्याला स्वच्छ ठेवणं इतकं गरजेचं असतं ना की कारण काय होतं ना की बेसिंग भरपूर प्रमाणामध्ये भांडे घासल्यावरती जे खरगटं पाण्यामध्ये पाईपामध्ये जातं ते तुंबतं, तर तुंबल्यामुळे मग घाणेरडा वास येतो, परत त्यामधनं झुरळं कॉक्रोच देखील येतात, मुंग्या येतात आणि किचनचा जो सिंक एरिया असतो तो आपल्याला खूप ड्राय आणि क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यामुळेच आपलं किचनमध्ये अगदी नीट अँड क्लीन आपलं किचन राहू शकतं। तर बघा अशा पद्धतीने सगळीकडे बारीक निरीक जे कानेकोपरे आहेत सगळे मी घासून घेणार आहे या ब्रशने। आणि एकदा का या ब्रशने घासून घेतलं का मग जे कानेकोपरे आहेत त्यातमधली लगेच ती घाण जी पिवळा थर असतो तो लगेचच निघून जाणार आहे। 10 मिनटासाठी असं हे आपल्याला घासून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं असंच आपल्याला सोडून द्यायचं आहे हे सोल्युशन। तर आणि एक सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, ज्यांचा पाईप जुना झालेला असेल, तुंबत असेल, पाणी तुंबत असेल, तर त्यासाठी काय करायचं ना, तर पुढे व्हिडिओमध्ये शेवटला दाखवलं आहे, तर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा। सिक्रेट सोल्युशन जे आहेत मी ट्राय केलेलं पाईप न तुंबण्यासाठी तो शेवटला मी सांगितलेला आहे, तर व्हिडिओ बिलकुलही स्किप न करता बघा। आणि बघा आता त्यानंतर जो लिंबाचा मी फोड कापून ठेवलेली होती, तर लिंबाचं काय उपयोग करायचा ना, तर लिंबूमध्ये इतकं प्रमाणात म्हणजे ॲसिड सारखं लिंबूचा वापर केला जातो आणि लिंबाने जे काही आपले जे डाग वगैरे झालेले असतात, व्हाईट म्हणा किंवा चिकट डाग, ते या लिंबाने सहजच निघून जातात। तर लिंबाने एकदा छान आता सगळीकडे बेसिंग म्हणा, बेसिंगच्या साईडची स्टाईल म्हणा, एरिया म्हणा, जितक्या एरियामध्ये पाणी वगैरे उडत असतं, खरगटं साचत असतं, तिथे सगळीकडे मी असं लिंबाने छान असं घासून घेणार आहे। तर जिथे जिथे बघा चिकट झालेलं आहे, व्हाईट झालेली आहे स्टाईल, तिथेसुद्धा या लिंबाचा वापर आपण करू शकतो। आणि 10 मिनटासाठी हे सोल्युशन असंच ठेवायचं आहेत। तर 10 मिनटं झालेले आहेत आणि मग त्यानंतर शेवटचं म्हणजे जी आपली घासणी असते रोजची भांडे घासण्याची घासणी, तुम्ही घसणी म्हणजे साधी घसणी पण घेऊ शकतात, तारीची घसणीसुद्धा वापरू शकतात, तुम्हाला जी घसणी घ्यायची तुम्ही ती घेऊ शकतात। आणि त्याने मग हे सोल्युशन 10 मिनटं झाल्यानंतर असं एकदा घासून घ्यायचं आहे आणि चिकट जे थर आहेत एकदा म्हणजे सगळे या घासणीने घसले की आपण पाणी टाकू शकतो। त्यामुळे बघा बेसिंगचं जे सिंक आहे ते छान असं घासून घेणार आहे। बेसिंगच्या सिंकमधली जी जाळी आहे तीसुद्धा याने घासून घेणार आहे। ते होल आहे जिथून पाईपातून पाणी जातं ते सुद्धा आपल्याला छान क्लीन करायचं, रोजच्या रोज क्लीन करायचं आहे। नळ देखील आपल्याला असा छान रोज घासून घ्यायचा आहे। आठवड्यातून एकदा तरी ही क्लिनिंग तुम्ही करायलाच पाहिजे।
तर त्यानंतर बघा हा जो बेसिंगची जी जाळी आहे ज्यामधनं आपली घाण वगैरे अडकत असते, आपण ज्यामध्ये भांडे घासल्यावरती जी जाळीमध्ये जी घाण साचते तर ती जाळी आपल्याला अशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे। तर भरपूर वेळा आपण घासणी घासतो पण निघत नाही, त्यामुळे मग ब्रशच्या साहाय्याने आपण असं जाळी क्लीन करू शकतो, कारण त्याच्या ज्या तारा असतात त्या बोटात घुसण्याच्या शक्यता असते, त्यामुळे मग असं तुम्ही ब्रशचा वापर करू शकतात। त्यानंतर बघा आता छान असं सगळं पाण्याने धुवून घेणार आहे। आसपासचे जे काने कोपरे म्हणा, स्टाईल म्हणा, बेसिंगच्या खाली कडप्प्याच्या खाली जी जागा आहे सगळे काने कोपरे मी असे पाण्याने छान धुवून घेणार आहे। अगदी डीप क्लीन होऊन जातं आणि बघू शकतात तुम्ही, म्हणजे पाण्याने लगेच टाकल्यावरती जो सगळं बेसिंग आसपासचा जो परिसर आहे सगळं असं छान असा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। त्यानंतर वायपरचा उपयोग करायचा आहे। वायपर अगदी मार्केटमध्ये 40-50 रुपयामध्ये वायपर मिळत असतं, तर या वायपरचा उपयोग खूप छान आणि खूप यूजफुल आहे। बघा इथे आता पाणी साचलेलं होतं, तर पाणी बघा किती स्वच्छ, म्हणजे इझिली पाणी लगेच सिंकमध्ये उतरून गेलेलं आहे आणि ह्यामुळे वायपरने अगदी जिथे जिथे कानाकोपऱ्यामध्ये पाणी देखील साचत असेल तर अशा पद्धतीने आपण वायपरने अगदी क्लीन करू शकतो। कपड्याच्या सहाय्याने पाणी क्लीन होतं पण मग वास देखील ओट्याचा येत असतो, त्यामुळे वायपरचा उपयोग करायचा आहे। वायपरने अगदी कोरडा आणि लगेच सुकून सुद्धा जातो आणि आपलं किचनसुद्धा कोरडं राहण्यास मदत होते। आणि आपलं किचन जर कोरडं राहिलं तर आपल्या किचनमध्ये बघा जे मुंग्या येत असतात त्या कधी ओलाव्याने सुद्धा मुंग्या होत असतात, तर अशा पद्धतीने आपल्या किचनमध्ये नेहमीच कोरडं ठेवायचं आहे, त्यासाठी वायपर उपयोगाचं आहे। त्यानंतर असा कपडा घ्यायचा आहे, पातळ कपडा। त्यानंतर असं रोजच्या रोज किंवा आठवड्यातून एकदा असं आपल्याला किचनचा जो एरिया, सिंकचा एरिया असतो तो असा आपल्याला आठवड्यातून एकदा क्लीन करायचा आहे। ॲक्वागार्ड जे प्युरिफाय आहे पाण्याचं ते अशा पद्धतीने छान पुसून घेत असते आणि आजूबाजूची जे पाईप्स आहे, जे पाईप आहे म्हणजे जे ॲक्वागार्डची जे म्हणजे नळी वगैरे आहे ती सुद्धा छान अशी रोजच्या रोज पुसून घ्यायची। आठवड्यातून एकदा ही क्लिनिंग तुम्ही करू शकता। जर तुम्हाला रोज टाईम नसेल मिळत तर काय होतं ना की त्या नळीवरती सुद्धा चिकट उडालेलं असतं आणि धूळसुद्धा साचलेली असते, त्यामुळे ना मग आठवड्यातून एकदा अशी नळ सगळे वायर म्हणा सगळं क्लीन करून घ्यायचं आहेत। आणि त्यानंतर बघा तिथला सगळं मी छान असं क्लीन करून घेतल्यानंतर तिथे जो माठ आहे, रोजचा जो वापरायचा माठ आहे तिथे ठेवलेला आहे आणि आता बघू शकतात किती छान असं ऑर्गनाइज झालेलं आहे। सिंकच्या बाजूचा एरिया तर कसा क्लीन करायचा मी दाखवलंच आहे। त्यानंतर बघा आता पुढचं जे स्टेप आहे, सेकंड स्टेप जी आहे ती म्हणजे आपला जो म्हणजे आपल्या ज्या घासण्या आहेत, परत जे ब्रश आहे किंवा जे आपलं घासणी ठेवायची जी म्हणजे जे आपलं भांडं आहे, त्यानंतर हे जे वायपर आहे हे सुद्धा आपल्याला आठवड्यातून एकदा असं रोज क्लीन करायचं आहेत। रोज जर जमत नसेल तर आठवड्यातून एकदा किचन सिंकची अशी एरिया क्लिनिंग आपल्याला केलीच पाहिजे, कारण तिथून खूप वास यायला लागतो आणि वाससुद्धा येतो, मुंग्यासुद्धा होत असतात आणि वास आल्यामुळे काय होतं ना की आपल्याला किचनमध्ये उभं राहावंसं वाटत नाही आणि आपल्याला समजतच नाही की वास कुठून येतोय, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला क्लिनिंग करण्याची गरज पडत असते। छान असं सगळं वायपर, त्यानंतर बघा घासणी, त्यानंतर जे भांडण आहेत आपलं प्लॅस्टिकचं जे माझं घासणी ठेवायचं जे भांडं आहे ते सुद्धा छान असं घासून घेणार आहे। त्यामध्ये सुद्धा जर खरकटं असलं तर आपल्या किचनमध्ये तिथून सुद्धा झुरळं किंवा कॉक्रोच म्हणजे दुसरं अजून काही किडूक तिथे बसलेलं असतं। त्यानंतर जे आपण लिक्विड वापरतो त्याचेसुद्धा जे आपलं म्हणजे जे भांडं आहेत, लिक्विडची जी बॉटल्स आहे ती सुद्धा छान अशी एकदा घासणीने घासून क्लीन करून घेणार आहे। तर घासण्यासुद्धा छान अशा रोजच्या रोज धुवतच असतो, पण त्याच्यासाठी सुद्धा एक शेवटला सोल्युशन दाखवलेलं आहे। ज्या घासण्यांचा वास येत असतो किंवा जे खरकटं तसंच राहत असतं त्याच्यासाठी एक सिक्रेट सोल्युशन आहे, तर व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका। आवडली तर नक्कीच लाईक करा, तर ते सुद्धा शेवटला सांगणार आहे। त्यानंतर बघा छान असं सगळं धुवून घेणार आहे, वायपर, घासण्या सगळं मी नळाखाली धुवून घेतलेलं आहे। तर परत एकदा आजूबाजूला जे साचलेलं पाणी आहे ते छान असं वायपरने क्लीन करून घेतलं, कोरडा करून घेतला ओटा। तर ज्यांचा पण पाईप तुंबत असेल, बेसिंगमध्ये पाणी साचत असेल तर त्याचं सिक्रेट सोल्युशन आता सांगणार आहे।
तर बघा, सगळ्यात आधी बेसिंग छान असं पाण्याने एकदा परत धुवून घ्यायचं. बेसिंगच्या भांड्यामध्ये काही घाण वगैरे ठेवायची नाही आहे. जाळी वगैरे सुद्धा अगदी स्वच्छ अशी करून घेतलेली आहे. किती चकचक झालेली आहे बघू शकता. बेसिंगचं भांडंसुद्धा असं स्वच्छ झालेलं आहे. वरतून तर बेसिंगचं भांडं स्वच्छ दिसत असेल, पण बेसिंगच्या पाईपातलं काय, तर पाईपसुद्धा आपला असा क्लीन राहिलाच पाहिजे. चॉकअप न होण्यासाठी मी काय करते ना, तर या पाईपामध्ये आपली घाण साचत असते, तर ते पाणी अडकल्यामुळे पाणी साचतं. तर त्याच्यासाठी एक सिक्रेट सोल्युशन म्हणजे काय, तर आपल्याला बर्फाचे क्यूब घ्यायचे आहे. बर्फाच्या क्यूब घेतल्या त्यानंतर बघा त्या जाळीमध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही सोडा घालू शकतात. जो आपण खायचा सोडा असतो तो सोडा तुम्ही इथे 2 चमचे घेऊ शकतात आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला इथे वेट करायचं आहेत. आता इथे 5 ते 10 मिनटं झालेले आहे. बर्फ छान वितळला होता आणि त्यानंतर विनेगरचा वापर करायचा आहे. विनेगर आपल्याला इथे टाकायचं आहे. अगदी 3 ते 4 चमचे असं विनेगर घालून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा अगदी 5 मिनटं अजून वेट करायचं. त्यानंतर मग गरम पाणी करायचं आहेत आणि एकदम जे उकळीचं पाणी असतं त्याच्या प्रमाणे थोडं कमी करायचं आहेत आणि बेसिंगच्या पाईपमध्ये असं सगळीकडे सोडायचं आहे. पाईपामध्ये धरायची आहे धार आणि बेसिंगच्या पाईपातून अगदी म्हणजे अगदी तुमचं जे साचलेली घाण असेल, केसं असेल किंवा काही दुसरं काही चिकट असेल ते सगळं या एका म्हणजे ट्रिकने तुमचं सगळं पाईप क्लीन होणार आहेत. तुम्हाला ड्रेन एक्सपर्ट वापरण्याची सुद्धा गरज पडणार नाही. घरच्या घरी असं सोल्युशन तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्यानंतर पुढचं म्हणजे ज्या घासण्या आहेत, तुम्हाला घासण्या आठवड्यातून एकदा अशा क्लीन करायच्या आहेत. जे आपण घासण्या रोजच्या भांडे घासतो ना, त्याच्या घासण्यांचा सुद्धा वास येत असतो आणि मग त्याच्यातसुद्धा असं खरगटं साचलेलं असतं आणि घासण्या आपल्याला दिसत नाही, पण पाणी अगदी म्हणजे इतकं खरगटं पाणी झालेलं असतं ना, तुम्हाला दाखवतेच मी. तर बघा 5 मिनटं असं गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायच्या आहेत आणि अगदी काहीच टाकलेलं नाही आहे. तुम्ही यामध्ये जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही सोडा वगैरे वापरू शकतात किंवा मग असं काही मीठ वगैरे वापरू शकतात. याने सुद्धा तुमचं असं काही जास्त चिकट असेल तुम्ही असं सोल्युशन करू शकतात. तर मी अगदी कोमट पाणी घेतलेलं आहे. पाणी बघा किती घाण झालेलं आहे. अगदी घासण्या घासून ठेवलेल्या होत्या तरीसुद्धा पाणी इतक्या घाण प्रमाणात झालेलं होतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे आठवड्यातून एकदा करायचं आहे. घासण्यासुद्धा आपल्या अगदी स्वच्छ राहतात. अडकलेली घाणसुद्धा तारीची घासणीतली निघून जात असते. तर अशा पद्धतीने माझा किचनचा सिंकचा एरिया जो आहे अशा पद्धतीने ऑर्गनाईज आणि क्लिनिंग करत असते. आठवड्यातून एकदा ही क्लिनिंग खूप गरजेची असते. घाणेरडा वास म्हणा, पाईप तुंबणं म्हणा किंवा आजूबाजूचे पिवळे चिकट थर म्हणा किंवा नळीला जे लागणारे असे चिकट म्हणा, बेसिंगचे जो नळ असतो त्याच्यावर सुद्धा पाण्याचे जे थेंब उडालेले असतात किंवा डाग लागलेले असतात, अशा पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकतात. आजूबाजूचा एरिया म्हणजे जिथे आपण घासण्या वगैरे ठेवतो तिथे सुद्धा आपल्याला असं छान पुसून घ्यायचं आहेत आणि अगदी असा जर आपला किचन जर नेहमी किचनचा जो एरिया, सिंक एरिया जो आहे अशा पद्धतीने जर क्लीन ठेवला तर आपलं किचन अगदी म्हणजे अगदी फ्रेश राहणार आहेत आणि कोणताही घाणेरडा वास देखील येणार नाही. तर कसा वाटला आजचा सोल्युशन कमेंट करून नक्कीच सांगा आणि एक लाईक नक्कीच करा. तर व्हिडिओ आता इथेच एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आता सगळ्यांना बाय बाय.